नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या कलम पाठांतर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, या सिरीजमध्ये विशेषतः आपण कलम पाठांतरावर भर देतोय। आतापर्यंत आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 213 या कलमांचा आढावा घेतलेला आहे। त्यांच्या चांगल्या प्रकारे शॉर्ट ट्रिक्स आपण कशा पद्धतीने बनवू शकतो हे सुद्धा बघितलेलं आहे आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न केला आहे। सो आय होप की तुम्ही सुद्धा आतापर्यंत झालेले सगळे सेशन्स चांगल्या प्रकारे कव्हर केलेत आणि तुमच्या स्वतःच्या कलमांच्या चांगल्या शॉर्ट ट्रिक्स तुम्ही बनवल्या असेल आणि ते कंटिन्यू तुम्ही रिवाइज करताय। कारण आयोग ह्या कलमांवर प्रश्न विचारत असतो। त्याच प्रकारे आपण जसं बघितलं की कलमांना भागांमध्ये डिवाइड केलेला आहे, ठीक आहे। सो त्या भागांवर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो। कोणता भाग कशाशी संदर्भात आहे यावर आयोग प्रश्न विचारत असतो। तर त्या दृष्टीने आपल्याला रेडी राहायचं आहे। म्हणून या कलमांचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याच प्रकारे आपण बघितलं की आयोग थेट कलमांवर प्रश्न विचारतो किंवा इनडायरेक्टली सुद्धा कलमांवर प्रश्न विचारत असतो। सो सगळ्या अँगलनी आपल्याला कलमांसाठी किंवा कलमांचा अभ्यास करून येणाऱ्या एक्झामसाठी रेडी राहायचं आहे। सो आजच्या सेशनमध्ये आपण जी पुढची कलम आहेत त्यांना सुरुवात करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण जी संपूर्ण कलम यांचा चांगल्या प्रकारे आढावा घेणार आणि जी महत्त्वाची आहेत की ज्यांवर आयोग प्रश्न विचारतो, ठीक आहे, किंवा भविष्यात विचारू शकतो, सो त्यांचा आपण चांगल्या पद्धतीने आढावा घेणार आहोत, म्हणजेच त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। सो चला तर मग आपल्या आजच्या या सेशनला लगेचच सुरुवात करूया। तर मग बघा की आतापर्यंत आपण भाग 6 मधील प्रकरण 1 ते 4 यांचा आढावा घेतलेला आहे। सो आता आपण या भाग 6 मधील प्रकरण 5चा किंवा प्रकरण 5 पासून सुरुवात करणार आहोत, ठीक आहे। मग प्रकरण 5 काय म्हणतो तर राज्यांमधील उच्च न्यायालय, ठीक आहे। भाग 6 मधील प्रकरण 5 काय म्हणतो तर राज्यामधील उच्च न्यायालय, ठीक आहे। आणि ह्याच्यामध्ये कोणत्या कलमांचा समावेश होतो तर कलम 214 ते 232। मग सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कलम 214 ते 232 यामध्ये कशा संदर्भात तरतुदी आहेत तर राज्यांसाठी उच्च न्यायालयाच्या तरतुदी ह्या कलम 214 ते 232 मध्ये दिलेल्या आहेत। हे सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भाग 6 मधील प्रकरण 5 जो आहे तो कशाशी संदर्भात आहे तर तो प्रकरण राज्यामधील उच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे। हे दोन गोष्टी सर्वप्रथम लक्षात ठेवायच्या, त्यानंतर मग कलमांना लक्षात ठेवायला सुरुवात करायची। मग आता 1 बाय 1 आपण यातली कलम बघूया। मग प्रकरण 5 मधला कलम 214 काय म्हणतो तर राज्यांसाठी उच्च न्यायालय, म्हणजे राज्यांसाठी उच्च न्यायालय असेल ही तरतूद घटनेमधील कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे तर कलम 214 मध्ये दिलेली आहे। सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। मग ज्या उच्च न्यायालयासाठी आपण शॉर्ट फॉर्म वापरणार तो म्हणजेच HC म्हणजेच हायकोर्ट, ठीक आहे। मग कलम 214 हायकोर्ट, आपण लक्षात ठेवायचं की राज्यांमध्ये उच्च न्यायालय असणार ही तरतूद कलम 214 मध्ये दिलेली आहे। सो कलम 214 सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे, ठीक आहे। त्यानंतर मग आपण बघणार कलम 215। सो कलम 215 काय म्हणतो तर उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असतील, म्हणजे ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असतात म्हणजे त्यांच्या अवमानाबद्दल त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने कलम 215 नुसार उच्च न्यायालयाला सुद्धा त्यांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे। म्हणून कलम 215 अंतर्गत उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असतील, ठीक आहे। म्हणून आपण लक्षात ठेवलं कलम 215 HC अभिलेख म्हणजे किंवा HC चा अभिलेख, इथे आपण लिहू शकतो HC चा अभिलेख, अशा पद्धतीने लिहू शकतो। मग अभिलेख म्हणजे काय तर HC हे अभिलेख न्यायालय आहे, ठीक आहे। आणि अभिलेख न्यायालय असण्याचा मिनिंग आपण बघितलेला आहे। सो अशा पद्धतीने ह्यांना लक्षात ठेवायचं। त्यानंतर आपण पुढचा कलम बघूया, कलम 216। तर कलम 216 हा उच्च न्यायालयांच्या रचनेसंदर्भात तरतुदी सांगतो। कलम 216 उच्च न्यायालयांच्या रचनेसंदर्भात तरतुदी सांगतो। म्हणून कलम 216 आपण लक्षात ठेवला HC ची रचना, हायकोर्टची रचना, कलम 216 HC ची रचना। मग प्रश्न असा आला तर की खालीलपैकी कोणते कलम हे हायकोर्टच्या रचनेसंदर्भात किंवा उच्च न्यायालयाच्या रचनेसंदर्भात तरतुदी देतो तर कलम 216, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 217। कलम 217 काय तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्यांच्या पदाची शर्ती,
ठीक आहे, म्हणजे उच्च न्यायालयाची रचना झाली, मग त्यामध्ये जी न्यायाधीशांची नियुक्ती आहे ती कशा पद्धतीने केली जाईल व त्यांच्या पदाच्या शर्ती काय असतील या संदर्भाच्या तरतुदी कलम 217 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 217 काय म्हणतो तर न्यायाधीश नियुक्ती व शर्ती. कलम 217 न्यायाधीश नियुक्ती व शर्ती लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कलम 216 सुद्धा महत्वाचा आहे आणि कलम 217 सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मग आपण पुढचा कलम बघूया, तो म्हणजे कलम 218. कलम 218 काय म्हणतो तर सर्वोच्च न्यायालय संबंधीच्या विवक्षित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू. म्हणजे ज्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाला लागू आहेत त्या तरतुदी उच्च न्यायालयाला सुद्धा लागू आहेत, असं किंवा अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे तर कलम 218 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तर जे उच्च न्यायालय असतात हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असतात, बरोबर. म्हणून ज्या तरतुदी घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाला लागू आहेत त्याच उच्च न्यायालयाला सुद्धा लागू असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. मग ही तरतूद कोण सांगतं तर कलम 218. ठीक आहे, म्हणून कलम 218 ला आपण शॉर्ट मध्ये बघितलं तर एससीच्या तरतुदी एचसी ला लागू, एससीच्या तरतुदी एचसी ला लागू अशा पद्धतीने आपण कंटिन्यू रिवाइज मधून त्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे जे उच्च न्यायालयाची कलम आहेत त्यामधील हा इतका महत्वाचा नाहीये, परंतु 215, 216, 214 हे लक्षात ठेवायचे. पुढचा जो कलम आहे तो 219, कलम 219. आणि कलम 219 काय म्हणतो तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची शपथ किंवा वचनबद्धता. ठीक आहे, मग खालीलपैकी कोणतं कलम हे उच्च न्यायालयाच्या शपथेशी संबंधित आहे किंवा शपथेसंदर्भात तरतूद व्यक्त करतो तर कलम 219. ठीक आहे, मग कधी कधी अशा थेट म्हणजे कलमांवरच्या डायरेक्ट प्रश्नांवर आपण जो ग्रुपिंग केलेली आहे म्हणजे काय तर कलम 214 ते 232 मध्ये उच्च न्यायालय संदर्भात तरतुदी येतात. हा जो ग्रुपिंग आहे हा आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो तर बघा, समजा प्रश्न आला की खालीलपैकी कोणता कलम हा किंवा खालीलपैकी घटनेतील कोणता कलम हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शपथ किंवा वचनबद्धतेशी संबंधित आहे असा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नांमध्ये फक्त 219 हा पर्याय, त्याच्यानंतर समजा 210 हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यानंतर 245 हा पर्याय दिलेला आहे आणि 267 हा पर्याय दिलेला आहे. सो आपल्याला ग्रुपिंगचा काय फायदा होणार आहे की आपल्याला माहिती आहे की कलम 214 ते 232 यांमध्येच उच्च न्यायालय संदर्भाच्या तरतुदी आहेत, बरोबर. मग आपण इथे बघतो तर फक्त कलम 219 हा यांच्या दरम्यानला आहे, बाकी 210 नाही, 245 नाही, 267 नाही. म्हणजेच जरी आपल्याला माहित नसेल की 219च न्यायाधीशांच्या शपथेसंदर्भात आहे का हे माहित नसेल आपल्याला, तरी आपण फक्त ह्या ग्रुपिंगमुळे आणि जर अशा पद्धतीचे जर तो प्रश्न असेल तर लॉजिकनुसार किंवा इलिमिनेशन नुसार आपण तो करेक्ट सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे ना, आणि आयोग अशाच प्रकारचे प्रश्न विचारतो. ठीक आहे ना, आयोगाला पण माहिती आहे की सगळीच्या सगळी कलम पाठ करणं पॉसिबल नसतं. ठीक, मग काहीतरी आपण लॉजिक लावून ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, मग हे ते लॉजिक असे लागतात. सो अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे, म्हणून आपण ग्रुपिंग सुद्धा करायचं. मग 214 ते 252 हे उच्च न्यायालय संदर्भात तरतुदी व्यक्त करतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं. मग कलम 219 काय म्हणतो तर न्यायाधीश शपथ. कलम 219 न्यायाधीश शपथ संदर्भात तरतुदी सांगतोय. त्यानंतरचा पुढचा कलम आहे कलम 220. तर कलम 220 हा म्हणतो की पूर्ण वेळ न्यायाधीश असल्यानंतर व्यवसाय करण्यावर निर्बंध. पूर्ण वेळ जेव्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होते त्यावेळी तो स्वतंत्र व्यवसाय करू शकत नाही, तो व्यक्ती स्वतंत्र व्यवसाय करू शकत नाही. मग अशा पद्धतीची तरतूद जी आहे ती कलम 220 नुसार सांगितलेली आहे आणि हा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा कलम आहे. ठीक आहे, म्हणून कलम 220 काय म्हणतो तर व्यवसाय बंदी. कलम 220 काय म्हणतो व्यवसाय बंदी. कधी बंदी जेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पूर्ण वेळ न्यायाधीशपदी नियुक्ती झाली तर व्यवसाय करण्यास बंदी असणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने 220 लक्षात ठेवायचा. नेक्स्ट कलम 221. कलम 221 काय म्हणतो तर न्यायाधीशांचे वेतन इत्यादी. मग खालीलपैकी घटनेतील कोणता कलम उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनासंदर्भाची तरतूद व्यक्त करतो तर कलम 221. म्हणून कलम 221 आपण लक्षात ठेवला वेतन कोणाचं तर हायकोर्टच्या न्यायाधीशांचं वेतन हे कलम 221 नुसार दिलं जातं. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचा कलम आहे 222. कलम 222 जो आहे महत्वाचा आहे आपल्यासाठी, तो प्रॉपरली लक्षात ठेवायचा. तर न्यायाधीशाची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली. न्यायाधीशाची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली
होण्यासंदर्भाच्या तरतुदी आहेत त्या कलम 222 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणून आपण कलम 222 ला लक्षात ठेवलं. न्यायाधीश बदली, न्यायाधीश बदली कुठे, तर कलम 222 मध्ये. ठीक आहे, मग प्रश्न आपण लगेच तयार होतात की खालीलपैकी घटनेतील कोणतं कलम हे न्यायाधीशांच्या बदली संदर्भात म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदली संदर्भात तरतूद देते, तर कलम 222. ठीक आहे, मग अशा या 4 कलमांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट वरून एका प्रश्नात सुद्धा देऊ शकतात. म्हणजे काय, तर कलम 222 नुसार अशा पद्धतीची तरतूद आहे, कलम 223 नुसार अशा पद्धतीची तरतूद आहे, कलम 221 नुसार ही तरतूद आहे, आणि मग त्यातली एखादी तरतूद जी चुकीची दिली जाईल आणि मग त्याला आपल्याला विचारलं जाईल की ह्यामधल्या चुकीचं विधान कोणतं ते ओळखा. ठीक आहे, सो असाही प्रश्न बनू शकतो, म्हणून आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. सो कलम 222 न्यायाधीश बदली. त्यानंतर कलम 223. सो कलम 223 हा जो आहे कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक याची तरतूद सांगतो. म्हणजे जेव्हा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कारणास्तव गैरहजर किंवा आपली कर्तव्य बजावण्यास असमर्थ असतो, मग त्यावेळी कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक केली जाते. ठीक आहे, मग त्या संदर्भाची तरतूद कुठे आहे, तर कलम 223 मध्ये. मग याची नेमणूक कोण करतो यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सो ते आपण पॉलिटीचा अभ्यास करताना चांगल्या पद्धतीने बघून घ्यायचं. मग कलम 223 काय म्हणतो, तर कार्यकारी मुख्य न्यायाधीश. कलम 223 काय म्हणतो, तर कार्यकारी मुख्य न्यायाधीश. त्यानंतर कलम 224. कलम 224 काय म्हणतो, तर अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशाची नेमणूक. आता दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. कलम 223 सांगतो कार्यकारी मुख्य न्यायाधीशाची नेमणूक आणि कलम 224 सांगतो अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक. ठीक आहे, म्हणजे जे उच्च न्यायालयामध्ये असतो एक मुख्य न्यायाधीश असतो आणि इतर न्यायाधीश असतात, बरोबर. मग 223 नुसार जर मुख्य न्यायाधीश गैरहजर असेल तर त्या ठिकाणी कार्यकारी नियुक्ती, जो कार्यकारी मुख्य न्यायाधीश असतो त्याची नियुक्ती 223 नुसार केली जाते. आणि जर जे उच्च न्यायालयाचा जो कारभार आहे तो पूर्ण होण्यासाठी जेव्हा त्याचा तो कोरम असतो, म्हणजे न्यायाधीशांची संख्या जी ठरवलेली असते त्यापेक्षा कमी न्यायाधीश असतात, सो त्यावेळी अतिरिक्त किंवा कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी जी तरतूद वापरली जाते ती कलम 224 अंतर्गत वापरली जाते. ठीक आहे, म्हणून कलम 223 काय म्हणतो, तर कार्यकारी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती, तर कलम 224 म्हणतो तर कार्यकारी न्यायाधीशाची नियुक्ती. हा फरक इथे लक्षात ठेवायचा. 223 आणि 224. 223 मध्ये मुख्य न्यायाधीश आणि 224 मध्ये फक्त न्यायाधीश, जे इतर न्यायाधीश असतात ते. ठीक, लक्षात राहील. मग म्हणून कलम 223 काय म्हणतो, तर अतिरिक्त न्यायाधीश. त्यानंतर कलम 224A. कलम 224A काय म्हणतो, तर उच्च न्यायालयाच्या पीठावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. ठीक आहे, उच्च न्यायालयाच्या पीठावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. ठीक, म्हणून कलम 224 काय म्हणतो, तर निवृत्त न्यायाधीश. तर सर्वोच्च न्यायालया संदर्भात जे कलम बघितले त्यावेळी सुद्धा असाच कलम होता. मग त्या ठिकाणी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश गैरहजर असतो त्या ठिकाणी मग तदर्थ मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. ठीक आहे, मग त्यातील जे न्यायाधीश असतात त्यांचा जो कोटा असतो तो अपूर्ण असतो, त्यावेळी अतिरिक्त न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. सेम तरतूद इथे सुद्धा आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्याची तरतूद होती, सो इथे सुद्धा ती आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी तरतुदी सेम आहेत, फक्त कलमांची म्हणजे सुप्रीम कोर्टच्या कलमांचा जो कलम आहेत ते वेगळे आहेत आणि उच्च न्यायालयाचे कलम आहेत ते वेगळे आहेत, सो ते प्रॉपरली लक्षात ठेवायचे. मग कलम 223 ते 224A मध्ये 223 ते 224A म्हणजे 223, 224 आणि 224A मध्ये म्हणजे न्यायाधीशांची अतिरिक्त न्यायाधीश यांची नेमणूक करण्यासंदर्भात तरतुदी आहेत. 223 मध्ये मुख्य न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य न्यायाधीश, कलम 224 मध्ये अतिरिक्त न्यायाधीश आणि कलम 224A मध्ये तर फक्त निवृत्त न्यायाधीश, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 224A निवृत्त न्यायाधीश आणि मग यांची नेमणूक. त्यानंतर कलम 225. कलम 225 काय म्हणतो, तर सध्याच्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतील, कोणते कोणते खटले येतील या संदर्भाच्या तरतुदी या कलम 225 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 225 काय म्हणतो, तर HC अधिकार क्षेत्र, HC अधिकार क्षेत्र कलम 225. नेक्स्ट त्यानंतर बघा कलम 226. कलम 226 हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा कलम आहे. ठीक आहे, कलम 226 हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तर बघा, विवेचित प्रतिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार. तर प्रतिलेख कधी काढला जातात, जेव्हा मूलभूत हक्कांवर गदा येते तेव्हा सर्वोच्च न्यायालय सुद्धा काय करतो, प्रतिलेख काढू शकतो. म्हणजे आणि त्यानुसार कलम 226 नुसार उच्च न्यायालय सुद्धा प्रतिलेख काढू शकतो. म्हणून कलम 226 हा
HC चे प्राधिलेख अधिकार या संदर्भाची तरतुदी देतो. कलम 226 HC चे प्राधिलेख अधिकार संदर्भात तरतुदी देतो, तर लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 227. कलम 227 काय, तर सर्व न्यायालयांवर देखरेख करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार. सर्व न्यायालयांवर देखरेख करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार म्हणजे जे न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायव्यवस्था, उच्च न्यायालयाच्या अंडर म्हणजे तिसरा स्तर जो आहे कनिष्ठ न्यायव्यवस्था, या कनिष्ठ न्यायव्यवस्थेवर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाचा आहे, उच्च न्यायालयाचा. आणि तो कोणत्या कलमाद्वारे आहे, तर कलम 227. म्हणून कलम 227 काय म्हणतो, तर देखरेख अधिकार कोणाचा, तर हायकोर्टचा. हायकोर्टचा देखरेख अधिकार कोणावर, तर जे कनिष्ठ न्यायव्यवस्था आहे त्यांच्यावर देखरेख करण्याचा अधिकार हा हायकोर्टचा असणार आहे. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 228. सो कलम 228 काय म्हणतो, तर विवेचित प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे. म्हणजे कनिष्ठ न्यायव्यवस्थेकडून काही जे प्रकरणं असतात ते उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे याच्या संदर्भात तरतुदी या कलम 228 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 228 आपण लक्षात ठेवला, प्रकरण वर्ग करणे, प्रकरण वर्ग करणे. मग आधी जो कलम दिलेला आहे तो प्रॉपर समजून घ्यायचा, लक्षात ठेवायचा आणि मग त्याची कीवर्ड्स बनवून त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कलम लक्षात राहील हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कलम 229. कलम 229 काय म्हणतो, तर उच्च न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि खर्च. म्हणजे उच्च न्यायालयाचा जो इतर व्यवहार आहे, इतर जो कारभार आहे ते संदर्भात ते सांभाळण्यासाठी जे अधिकारी असतात, जे कर्मचारी लागतात, त्यांचा खर्च या संदर्भाच्या तरतुदी कलम 229 मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणून कलम 229 काय म्हणतो, तर HC चे अधिकारी व कर्मचारी, HC चे अधिकारी व कर्मचारी संदर्भात तरतुदी ज्या आहेत त्या कलम 229 मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग कलम 230. कलम 230 काय म्हणतो, तर संघ राज्य प्रदेशासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार. म्हणजेच काय, तर एखाद्या राज्याला एखादा संघ राज्य प्रदेश लागून आहे, तर त्या संघ राज्य प्रदेशाच्या जी न्यायिक सुव्यवस्था आहे ते राखण्यासाठी त्याच्या संदर्भात जो राज्य आहे त्याच्या अधिकार क्षेत्रात विस्तार करता येतो. ही जी तरतूद आहे कलम 230 नुसार घटनेमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मग कलम 230 काय म्हणतो, तर संघ राज्य प्रदेशांवर HC चा क्षेत्र विस्तार. ठीक आहे. त्यानंतर कलम 231 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करणे. 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद ही कलम 231 मध्ये दिलेली आहे. म्हणून हा कलम अतिशय महत्वाचा आहे, कारण इथे बघा 2 राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे, तर हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 231 काय म्हणतो, तर सामायिक HC. कलम 231 काय म्हणतो, सामायिक HC. मग 2 राज्य स्थापन करून 2 राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद कलम 231 मध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आणि कलम 232 आपल्याला इतकासा महत्वाचा नाहीये, अर्थ लावणे. ठीक आहे. सो घटनेचा अर्थ लावण्यासंदर्भात ज्याच्या आपण तरतुदी आहेत, किंवा जर वेळ पडली तर उच्च न्यायालय काय करू शकतो, घटनेचा अर्थ म्हणजे घटनेतील कलमांचा मध्ये काय तरतूद दडलेली आहे या संदर्भाच्या अर्थ लावण्याचं कार्य सुद्धा करतो. मग ते कलम 232 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो कलम 231 त्यानंतर 230 हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यानंतर 228 नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण कलम 227 लक्षात ठेवायचा, 226 तर लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 214 215 हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही जी आहेत ही 214 ते 232 यामध्ये उच्च न्यायालय संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर मग या भाग 6 मधला शेवटचा प्रकरण 6. ठीक आहे. भाग 6 मध्ये किती प्रकरण आहेत, तर 6 प्रकरण आहेत. मग ते 6वं प्रकरण कोणतं आहे, तर दुय्यम न्यायालय. दुय्यम न्यायालय त्यालाच आपण म्हणू शकतो अधीनस्थ न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायव्यवस्था असं सुद्धा म्हणू शकतो. मग ह्याच्यामध्ये कलम 233 ते 237 एवढेच कलम येतात. मग बघा, कनिष्ठ न्यायव्यवस्थेसंदर्भात तरतुदी घटनेतील कोणत्या कलमांमध्ये दिलेले आहेत असा जरी प्रश्न आला तरी मग आपण लक्षात पाहिजे की 233 ते 237 या कलमांमध्ये कनिष्ठ न्यायव्यवस्थेसंदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. जोडीने म्हणजे कलमांची जोडी किंवा कलमांचा ग्रुप सुद्धा विचारू शकतात. सो आपण त्या पद्धतीने सुद्धा तयारी करायची आहे. मग कलम 233 काय म्हणतो,
तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कलम 233 अंतर्गत जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. म्हणून कलम 233 आपण लक्षात ठेवायचं. डीसी जसं सुप्रीम कोर्टसाठी आपण एससी लक्षात ठेवलं, हायकोर्टसाठी म्हणजे उच्च न्यायालयासाठी आपण एचसी लक्षात ठेवलं, तसंच डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा जिल्हा न्यायाधीशांसाठी आपण लक्षात ठेवू डीसी. इथे डेप्युटी कलेक्टर नाही तर डिस्ट्रिक्ट कोर्ट हा कीवर्ड इथे लक्षात ठेवा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो जमेल तो ठेवू शकता. ठीक आहे. मग कलम 233 डीसी म्हणजेच काय, जिल्ह्यांसाठी जिल्हा न्यायाधीश. त्यानंतर कलम 233A. कलम 233A काय म्हणतो, तर विवक्षित जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकी व त्यांनी दिलेले निर्णय वैध ठरवणे. म्हणजे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक आणि त्यांनी दिलेले निर्णय वैध ठरतील अशा पद्धतीची तरतूद जी आहे घटनेतील कलम 233A मध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून कलम 233A काय म्हणतो, तर डीसी नेमणूक व निर्णय म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोर्ट. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे तो जो न्यायालय असतो त्याची नेमणूक व निर्णय, किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा इथं डीजे सुद्धा लिहू शकता, डिस्ट्रिक्ट जज. ठीक आहे. आपल्या पद्धतीने जे आपल्याला लक्षात राहील ते लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट कलम आहे तर कलम 234. कलम 234 काय म्हणतो, तर जिल्हा न्यायाधीश सोडून इतर व्यक्तींची न्यायिक सेवेत भरती करणे. ठीक आहे. जिल्हा न्यायाधीश सोडून इतर व्यक्तींची न्यायिक सेवेत भरती करण्यासंदर्भाच्या तरतुदी या कलम 234 मध्ये दिलेल्या आहेत. मग कलम 234 मध्ये तरतुदीनुसार न्यायिक सेवेची भरती असते ती कोणामार्फत केली जाते हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी त्या भरतीमध्ये कोण कोण व्यक्ती इन्व्हॉल्व्ह आहेत, कोणते कोणते घटक इन्व्हॉल्व्ह आहेत ते आपल्याला लक्षात पाहिजे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ह्यांना तयारी करायची. म्हणून कलम 234 काय म्हणतो, तर इतर व्यक्तींची भरती. कलम 234 इतर व्यक्तींची भरती संदर्भात तरतुदी व्यक्त करतो. मग कलम 235. कलम 235 काय म्हणतो, तर दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण. कलम 235 म्हणतो दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण. म्हणून कलम 235 लक्षात ठेवू आपण की नियंत्रण, फक्त नियंत्रण असं लक्षात ठेवायचं कलम 235. त्यानंतर कलम 236 काय म्हणतो, तर अर्थबोधन. कलम 236 अर्थबोधन इतकासा महत्वाचा नाही आपल्यासाठी. कलम 237 काय म्हणतो, तर या प्रकरणातील तरतुदी विवक्षित वर्गाच्या किंवा वर्गांच्या न्यायाधिकाऱ्यांना लागू करणे. म्हणजे जो प्रकरण 6 आहे त्यामध्ये ज्या तरतुदी ज्या आहेत त्या जे न्यायाधिकरण स्थापले जातात. ठीक आहे. जिल्हा न्यायालय त्या संदर्भात जे आहेत तशाच प्रकारचे जे काही न्यायाधिकरण स्थापले जातात त्यांना सुद्धा लागू करण्याच्या तरतुदी या कलम 237 अनुसार दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 237 काय म्हणतो, तर तरतुदी लागू करणे. तरतुदी लागू करणे कलम 237. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर भाग 7. ठीक आहे. तर पहिल्या अनुसूचीच्या भाग बी मधील राज्य आणि ह्याच्यामध्ये जो कलम 238 आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळं भाग 7 हा जो आहे घटनेतून रद्द करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. पुढे आहे मग भाग 8. तर भाग 8 काय सांगतो, तर संघ राज्य प्रदेश. ठीक आहे. बघा भाग 5 जो आहे तो संघ राज्य व्यवस्थे संदर्भात आहे. भाग 6 राज्य शासन व्यवस्थे संदर्भात आहे. तर भाग 8 जो आहे हा संघ राज्य प्रदेशासंदर्भात तरतुदी देतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचा. मग इथे नॉर्मल प्रश्न बनू शकतो की खालीलपैकी कोणत्या भागामध्ये संघ राज्य प्रदेश म्हणजेच केंद्र शासित प्रदेशासंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. मग ऑप्शन असतील भाग 4, भाग 5, भाग 8, भाग 9. मग अशा वेळी आपण भाग 8 हा केंद्र शासित प्रदेशाशी निगडीत आहे हे लक्षात ठेवायचं. आणि मग ह्याच्यामध्ये कोणती कलम येतात, तर कलम 239 ते 241 पर्यंत तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी केंद्र शासित प्रदेशाशी निगडीत आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग कलम 239 काय म्हणतो, तर संघ राज्य प्रदेशांचे प्रशासन. मग खालीलपैकी घटनेतील कोणते कलम हे संघ राज्य प्रशासन व्यवस्थेशी निगडीत आहे, तर संघ राज्य प्रदेशांच्या प्रशासनाशी निगडीत आहे, तर कलम 239. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून कलम 239 काय म्हणतो, तर संघ राज्य प्रदेश. ठीक आहे. संघ राज्य प्रदेश किंवा त्यांचे प्रशासन हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढचा जो कलम आहे कलम 239A. कलम 239 काय म्हणतो, तर संघ राज्य प्रदेशांचे प्रशासन
तर कलम 239A काय म्हणतो, तर विशिष्ट संघ राज्य प्रदेशासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ किंवा दोहोंची निर्मिती करण्यासंदर्भात तरतुदी. ठीक आहे. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की दिल्ली व पुदुचेरी, ठीक आहे, पुदुचेरी हे दोनच केंद्रशासित प्रदेश असे आहेत की त्या ठिकाणी विधिमंडळाची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे. सो ती निर्मिती जी आहे ती कलम 239A अंतर्गत केलेली आहे. मग बघा इथे डायरेक्टली प्रश्न सुद्धा येऊ शकतो की विशिष्ट संघ राज्य प्रदेशांसाठी स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ या दोहोंची निर्मिती करण्याची तरतूद घटनेतील कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे, तर कलम 239A. ठीक आहे. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे, ती घटनेतील कोणत्या कलमानुसार करण्यात आली. ठीक आहे. मग ती जी तरतूद आहे घटनेतील कलम 239A नुसार करण्यात आली असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आय होप आता हे चांगल्या प्रकारे लक्षात राहील. मग बघा कलम 239A काय म्हणतो, तर संघ राज्यासाठी विधिमंडळ. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 239AA. सो कलम 241AA हा दिल्लीच्या संदर्भात विशेष तरतुदी व्यक्त करतोय. ठीक आहे. सो दिल्ली केंद्रशासित प्रदेशासंदर्भात विशेष तरतुदी ह्या कलम 239AA मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण शॉर्ट मध्ये केलेला कलम 239AA हा दिल्लीच्या तरतुदी अशा पद्धतीने कीवर्ड्स बनवून आपण तो पाठ करण्यासाठी लक्षात ठेवायचा. आणि हा महत्वाचा आहे कारण दिल्ली जो आहे सध्या चर्चेमध्ये, ठीक आहे, दिल्ली केंद्रशासित प्रदेश हा वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेमध्ये असतो आणि त्यावर त्याच्या कलमावर प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत. ह्या कलमावर प्रश्न बनण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर बघा कलम 239AB. कलम 239AA हा दिल्ली संदर्भात आहे, तर कलम 239AB हा घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास तरतुदी. म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्या घटनात्मक तरतुदी आहेत, आपल्या घटनेमध्ये तरतुदी आहेत, त्या लागू करण्यासाठी काही प्रॉब्लेम आले. ठीक आहे. सो त्यावेळी कशा प्रकारे ती सिच्युएशन हाताळली जाईल या संदर्भाच्या तरतुदी या कलम 239AB मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 239AB आपण म्हणू घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यावर, अशा पद्धतीने आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो हे फक्त कीवर्ड्स कशासाठी, तर आपल्याला तो कलम कोणता आहे हे ओळखण्यासाठी. नेक्स्ट बघूया आपण की कलम 239B. कलम 239B तर हा म्हणतो की विधिमंडळाच्या विश्रांतीच्या काळात अध्यादेश जारी करण्याचा प्रशासकाचा अधिकार. ठीक आहे. हा कायदेशीर तरतूद व्यक्त करतोय की ज्यावेळी विधिमंडळाचा विश्रांतीचा काळ असेल, म्हणजेच दिल्ली आणि पुदुचेरी या ठिकाणी विधिमंडळ आहे. सो ह्या दोन्ही ठिकाणच्या विधिमंडळामध्ये विश्रांतीच्या काळामध्ये जर एखादी आकस्मिक प्रसंग आला तर त्या ठिकाणी कायदे करण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. म्हणून कलम 239B हा प्रशासकाचा अध्यादेश अधिकार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि हा एक महत्वाचा कलम आहे. कलम 240 तर विशिष्ट संघ राज्य प्रदेशांसाठी नियम करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. तर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यासाठी नियमन करण्याचा हा राष्ट्रपतींचा अधिकारची तरतूद कोणत्या कलमामध्ये व्यक्त केलेली आहे, तर कलम 240 हे लक्षात ठेवायचं. म्हणून कलम 240 हा संघ राज्य प्रदेशासाठी राष्ट्रपतीचा अधिकार अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा कलम 241. कलम 241 मध्ये सांगितलं की संघ राज्य प्रदेशासाठी उच्च न्यायालय. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की दिल्ली जे केंद्रशासित प्रदेश आहे ते भारतातील एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की त्यामध्ये उच्च न्यायालय आहे. ठीक आहे. म्हणून आपण सांगू शकतो की त्या दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती कलम 241 अन्वये केलेली आहे. म्हणून लक्षात ठेवायचं कलम 241 संघ राज्य प्रदेशासाठी HC म्हणजे हायकोर्ट किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी HC. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि मग आपल्याला इथे स्टेटमेंट वाईज किंवा डीप अनालिटिकल क्वेश्चन आला की दिल्लीमध्ये जे उच्च न्यायालय आहे त्याची स्थापना घटनेतील कोणत्या कलमानुसार करण्यात आली, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात पाहिजे की 241 नुसार ही स्थापना करण्यात आलेली आहे. तर मग अशा पद्धतीने आपण हा जो भाग 8 आहे यामधील कलमांचा आढावा घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की भाग 8 हा कशा संदर्भात आहे, तर केंद्रशासित प्रदेशाची संदर्भात आहे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या कलमांचा समावेश होतो हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 239 ते 241
या कलमांचा समावेश जो आहे भाग 8 मध्ये येतो आणि हे सर्व कलमांमधील तरतुदी या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाशी निगडीत आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचंय. सुरुवातीला तो भाग कशा संदर्भात आहे, त्या भागामधले प्रकरण असतील तर त्यामध्ये कशाच्या संदर्भात दिलेला आहे, त्यामध्ये कोणती कलम आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवलं तर काहीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो किंवा एलिमिनेशनने सॉल्व्ह करू शकतो. हे नेहमी बोलत असतो, कारण आपल्या ज्या परीक्षेमध्ये आपल्याला एलिमिनेशन टेक्निक, लॉजिक या सर्व ज्या पद्धती आहेत यामध्ये आपल्याला मार्क्स स्कोअर करता येतात. त्यानंतर बघा की पुढचा जो भाग आहे तो म्हणजे भाग 9. तर घटनेतील अतिशय महत्वाचा भाग आहे. यामध्ये पंचायत राज संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. भाग 9 मध्ये पंचायत राज संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. सो आपल्याला माहिती आहे की घटनेचा अंमल चालू झाल्यापासून पंचायत राज संस्था जी आहे तिला घटनात्मक दर्जा नव्हता. ठीक आहे. तर मग कधी, तर 73वी घटना दुरुस्ती 1992 या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय संविधानामध्ये भाग 9 जोडण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आलं पंचायत राज. ठीक आहे. मग त्यामध्ये कलम 243 ते कलम 243 ओ या कलमांचा समावेश करण्यात आला आणि मग तिथून म्हणजे त्या घटना दुरुस्तीपासून भारतामध्ये पंचायत राजला घटनात्मक मान्यता प्राप्त झाली. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळं भाग 9 ला आपल्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय जास्त महत्व आहे. म्हणजे या भागावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. या भागातील कलमांमध्ये सुद्धा जोड्या लावाच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न येतात किंवा थेट वन लायनरच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न येतात. ठीक आहे. सो मग ही जी कलम आहेत या भाग 9 मधली, ती आपल्याला आपण जर बघितलं की 243 एकच कलमाचा नंबर दिसतो आणि त्यामध्ये त्यांना ए ते ओ पर्यंत काय तर वेगवेगळी कलम ऍड केलेली आहेत. मग ती क्रमाने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मग त्यासाठी आपण काही ट्रिक्स बनवल्या आहेत, त्या पण आपण बघूया. सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार घटनेमध्ये भाग 9 चा समावेश करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कलम 243 ते कलम 243 ओ या कलमांचा समावेश होतो. तर मग वन बाय वन आपण बघूया. तर कलम 243 काय म्हणतो, तर व्याख्या म्हणजे पंचायत राजची व्याख्या जी आहे ती कलम 243 मध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. सो कलम 243 हा पंचायत राज संस्थांची व्याख्या दर्शवतो किंवा त्या संदर्भात माहिती देतो. त्यानंतर कलम 243 ए. ठीक आहे. आता ए टू ओ जी कलम आहेत त्यांना आपण त्या ट्रिकने लक्षात ठेवू. सो कलम 243 ए काय म्हणतो, तर ग्रामसभा. ठीक आहे. सो ग्रामसभे संदर्भाच्या तरतुदी आहेत कलम 243 ए मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सो आपण जे कीवर्ड्स आहेत किंवा आपले जे ट्रिक्स आहेत त्या जो कलम नाही तर बघा 243 ए 243 बी, सो त्या ए बी सी नुसार आपण काय करूया, हे ट्रिक्स बनवलेले आहेत. ठीक आहे. तर बघा कलम 243 ए आपण लक्षात ठेवू आमसभा. ठीक आहे. ए फॉर आमसभा. सो आमसभा आपण कन्वर्ट करायचा कशामध्ये, ग्रामसभेमध्ये. ठीक आहे. सो कलम 243 ए फॉर आमसभा. ठीक आहे. कारण हा कलम 243 सगळीकडे सेम राहणार आहे, बदलणार आहे ए बी सी डी ओ पर्यंत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर कलम 243 बी. कलम 243 बी. सो ह्यामध्ये कलम 243 बी काय म्हणतो, तर पंचायतीचे गठन. ठीक आहे. म्हणजे पंचायतीची स्थापना करणं. ठीक आहे. मग या पंचायतीची स्थापना करण्यासाठी बी, सो बी फॉर आपण काय करू, बॉडी. ठीक आहे. बॉडी ऑफ पंचायत म्हणजे बॉडीची स्थापना करणं. सो कलम 243 बी म्हणजेच बॉडी ऑफ पंचायत म्हणजे आपण लक्षात घेतलं की पंचायतीचं गठन करणं. ठीक आहे. त्यानंतर कलम 243 सी. कलम 243 सी काय म्हणतो, तर पंचायतीची संरचना म्हणजे कशा पद्धतीने या पंचायतीच्या रचना असेल, त्याच्यामध्ये कोणते कोणते सदस्य असतील, कशा पद्धतीने असणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी या कलम 243 सी मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून कलम 243 सी आपण सांगू शकतो की कॉम्पोजिशन. सो कॉम्पोजिशन म्हणजे रचना. सो रचना म्हणजेच पंचायतीची रचना. ठीक आहे. सी फॉर कॉम्पोजिशन आणि कॉम्पोजिशन म्हणजे रचना, हे लक्षात ठेवायचं. ठीक. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 243 डी. सॉरी इथे 243 झालेला आहे, हे लक्षात ठेवा. कलम 243 डी जागांचे आरक्षण. जागांचे
आरक्षण. ठीक आहे. सो त्यासाठी आपण कीवर्ड लक्षात केला, डी म्हणजे डिफेन्स. ठीक आहे. डी म्हणजे डिफेन्स आणि डिफेन्स म्हणजेच काय तर रक्षण, आणि रक्षणला आपण कन्वर्ट करायचं आरक्षण मध्ये. ठीक आहे. मग 243 डी, डी काय म्हणतो तर जागांचे आरक्षण. ठीक आहे. 243 डी जागांचे आरक्षण. त्यानंतर बघा कलम 243 ई. कलम 243 ई काय म्हणतो तर पंचायतीचा कार्यकाल. ठीक आहे. पंचायतीचा कार्यकाल. मग याची ट्रिक आपण बनवली, ई फॉर इरा. ठीक आहे. इरा म्हणजेच एक काळ असतो. ठीक आहे. त्यानुसार आपण लक्षात ठेवलं इरा म्हणजे कार्यकाळ. सो 243 ई. सो ई कशा संदर्भात आहे इरा. सो इरा म्हणजे कार्यकाळ. मग अशा पद्धतीने ह्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट कलम आहे कलम 243 एफ. कलम 243 एफ. तर या कलमामध्ये सदस्यत्वाबाबत अपात्रते संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. सदस्यत्वाबाबत अपात्रतेच्या तरतुदी या कलम 243 एफ मध्ये दिल्या आहेत. मग एफ म्हणजे काय तर फेल्युअर. ठीक आहे. म्हणजेच फेल्युअर म्हणजेच अपात्रता. सो सदस्यांची अपात्रता कलम 243 एफ मध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 243 जी. ठीक आहे. तर तो काय सांगतो पंचायतीचे अधिकार, उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या. पंचायतीचे अधिकार, उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या म्हणजेच आपण लक्षात घ्यायचं की या ठिकाणी काहीतरी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणून आपण जी फॉर गाईडलाईन्स हे लक्षात ठेवलं, आणि गाईडलाईन्स मध्ये काय असणार आहे तर पंचायतींचे अधिकार, उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या. अशा पद्धतीने याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जो आहे कलम 243 एच. तर कलम 243 एच काय म्हणतो पंचायतीचे कर आकारणीचे व निधी विषयक अधिकार. पंचायतीचे कर आकारणीचे व निधी विषयक अधिकार या संदर्भात तरतुदी कलम 243 एच मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. म्हणून आपण एच फॉर हाय टॅक्स अशा पद्धतीने कीवर्ड बनवला. एच फॉर हाय टॅक्स. आता याच्यामध्ये टॅक्सचा संबंध येतो, आणि हाय कशासाठी घेतलं तर एच आहे म्हणून हाय टॅक्स म्हणजेच कर आकारणी विषयक, निधी विषयक अधिकार. अशा पद्धतीने ह्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या पद्धतीने त्या कलमाचा नंबर आहे म्हणजे एच, त्या पद्धतीने आपण ट्रिक बनवलेली आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यानंतर बघा कलम 243 आय. तर वित्तीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना. म्हणजेच कलम 243 आय काय सांगतो तर पंचायत राजसाठी वित्त आयोगाची स्थापना करणे. ठीक आहे. मग ह्यासाठी आपण आय ला जो कीवर्ड आहे आय साठी आपण इन्कम घेतला. ठीक आहे. आय साठी इन्कम घेतला आणि कमिशन. सो इन्कमचा संबंध ठेवायचा वित्ताशी संदर्भात. ठीक आहे. इन्कम म्हणजेच वित्त आणि कमिशन म्हणजे आयोग. सो इन्कम कमिशन. ठीक आहे. सो 243 आय फॉर इन्कम कमिशन असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा कलम 243 जे. कलम 243 जे. सो जे हा कलम काय म्हणतो तर पंचायतीचे लेखापरीक्षण. ठीक आहे. सो वार्षिक जे पंचायती राज आहेत त्यांचा ऑडिट वगैरे करण्या संदर्भाच्या तरतुदी आहेत या कलम 243 जे मध्ये दिलेल्या आहेत. सो जे फॉर जर्नल. ठीक आहे. जर्नल मध्ये लक्षात ठेवायचं. जर्नल म्हणजेच लेखापरीक्षण. अशा पद्धतीने आपण याला लक्षात ठेवून द्यायचं. ओके. सो अशा पद्धतीने मॅचिंग कीवर्ड्स आपण बनवले तर ते आपल्या लक्षात राहायला चांगल्या पद्धतीने मदत होते. तर नेक्स्ट बघा कलम 243 के. ठीक आहे. सो के कशाशी संदर्भात आहे तर पंचायतीच्या निवडणुका. 243 के पंचायतीच्या निवडणुका. म्हणजे निवडणुका आल्या त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की सगळा कचरा होऊन जातो. ठीक आहे. खूप जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी होतात, त्यामुळे एक प्रकारचा कचराच होऊन जातो. म्हणून के फॉर कचरा लक्षात ठेवायचं. कचरा झाला, निवडणुका झाल्या. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं आहे. 243 के म्हणजे कचरा, के फॉर कचरा. कचरा म्हणजेच काय तर पंचायत राजच्या निवडणुका. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे निवडणुका आल्यावर सगळ्याचा कचरा होऊन जातो. त्यानंतर पुढचा जो कलम आहे तो आहे कलम 243 एल. सो एल म्हणजेच यासाठी तरतुदी आहेत की संघ राज्य प्रदेशांना लागू करणे. म्हणजे भाग 9 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या संघ राज्य प्रदेशांना सुद्धा लागू करणे. ठीक आहे. यासाठी एल फॉर आपण लक्षात ठेवलं लागू करणे. एल फॉर लागू करणे. ठीक आहे. मग काय तर ह्या ज्या तरतुदी आहेत त्या संघ राज्य प्रदेशांना लागू करणे. लक्षात ठेवायचं लागू करणे पण कोणाला संघ राज्य प्रदेशांना. एक्झाम मध्ये जर आपल्याला फसवण्यासाठी देतील ते काय तर की इतर जे क्षेत्र आहेत म्हणजे आपण म्हणतो आदिवासी क्षेत्र, अनुसूचित क्षेत्र यांना लागू करणे. तर नाही, संघ राज्य प्रदेशांना लागू करणे ही कलम 243 एल मध्ये तरतूद आहे. ठीक आहे. तो एल फॉर लागू करणे. त्यानंतर बघा कलम 243 एम. तर हा कलम काय म्हणतो की
हा भाग म्हणजे भाग 9 जो आहे विशिष्ट क्षेत्रांना लागू होणार नाही. ठीक आहे, म्हणजे काही असे क्षेत्र आहेत, अनुसूचित क्षेत्र किंवा आदिवासी क्षेत्र, त्या क्षेत्रांना कलम भाग 9 मधल्या तरतुदी म्हणजे पंचायत राजच्या तरतुदी लागू होणार नाही, असं कलम 243M मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेले आहे तर मनाई केली. मग एम म्हणजेच काय, मनाई असणे. मग कशासाठी तर विशिष्ट क्षेत्रांना ह्या भागातल्या तरतुदी लागू असणं मनाई आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. एम फॉर मनाई असणे. ठीक आहे, त्यानंतर कलम 243N. कलम 243N काय म्हणतो तर सध्याचे कायदे पुढे चालू राहणे व पंचायती अस्तित्वात राहणे. सध्याचे कायदे पुढे चालू राहणे व पंचायती अस्तित्वात राहणे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण लक्षात ठेवलं की कलम 243N म्हणजेच काय तर न्यू ऍक्ट. ठीक आहे, सो ऍक्ट हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. ऍक्ट म्हणजे काय तर जे कायदे आहेत आधीचे ते चालू राहणे. तर बघा आपल्याला माहितीये 2 ऑक्टोबर 1949 पासून भारतामध्ये ज्या पंचायत राज आहे त्याची सुरुवात झाली. म्हणजे सर्वात प्रथम राजस्थानमध्ये नागौर या ठिकाणी पंचायत राजची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, सो तिथून काय झालं की प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यामध्ये पंचायत राज स्थापन करण्यासाठी कायदे केले, बरोबर. परंतु जेव्हा म्हणजे 2 ऑक्टोबर 1949 या पंचायत राजला घटनात्मक दर्जा नव्हता. तो मिळाला कधी 73वी घटना दुरुस्ती 1992. सो त्याच्या आधीचे जे कायदे होते म्हणजे प्रत्येक राज्याने पंचायत राज स्थापन करण्यासाठी जे कायदे केले होते ते कायदे या घटना दुरुस्तीच्या ह्या कलमानुसार काय राहतील ते चालू राहतील. म्हणजे त्याच्यात काही बदल करून ते चालू राहतील अशी तरतूद या कलम 243N मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे की जे सध्याचे कायदे आहेत म्हणजे आधीचे 73व्या घटना दुरुस्तीच्या आधीपासून जे कायदे होते ते पुढे चालू राहतील. ठीक आहे, ती तरतूद कलम 243N मध्ये दिलेली आहे. मग N म्हणजे न्यू ऍक्ट असं आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा की कलम 243O तर याच्या संदर्भात तरतूद आहे की निवडणुका संदर्भात हस्तक्षेप करण्यावर. ठीक आहे, इथे एक लक्षात घ्यायचं की न्यायालयीन हस्तक्षेप करण्यावर बंदी असेल. ठीक आहे, म्हणजे पंचायत राजच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयीन हस्तक्षेप मनाई असणार आहे. म्हणजे मला लक्षात ठेवायचं कलम 243O. तर ओ म्हणजेच ऑर्डर कोण करतो, न्यायालयामध्ये केली जाते. म्हणून न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं किंवा आपण इतर टेक्स्ट बनवली तरी चालू शकते. सो अशा पद्धतीने या घटनेतील भाग 9 मधील हे कलम 243 ते 243O पर्यंतचा आपण आढावा घेतला आणि त्यांना कशा पद्धतीने क्रमाने लक्षात ठेवायचं आहे त्याच्या ट्रिक्स आपण इथे दिलेल्या आहेत. यांना चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा. यांच्यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतो किंवा डायरेक्टली 1 लाईनरच्या स्वरूपात इथे प्रश्न येतो. त्यामुळे पंचायत राजचे जेवढे पण कलम दिलेले आहेत ते कलम चांगल्या पद्धतीने त्या ट्रिक्सने लक्षात ठेवायचे. ठीक आहे, भाग 9 जो आहे त्यातील जेवढी पण कलम आहेत ते ट्रिक्सने लक्षात ठेवायची आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. का लक्षात ठेवायची तर याच्याच वरून आपल्याला भाग 9A जो आहे नगरपालिका त्यामधील कलमांना लक्षात ठेवण्यासाठी हेल्प होणार आहे. ठीक आहे, म्हणून सगळ्यात प्रथम ही जी कलम आहेत पंचायत राजची ती चांगल्या पद्धतीने सिरीज वाईज म्हणजेच क्रमाने पाठ करायची आहे. ठीक आहे, ए फॉर आमसभा. ठीक आहे, बी म्हणजे बॉडी ऑफ पंचायत, सी म्हणजे कॉम्पोजिशन म्हणजे रचना, डी म्हणजे डिफेन्स म्हणजे रक्षण आरक्षण, त्यानंतर ई म्हणजे इरा कार्यकाळ, एफ म्हणजे फेल्युअर अपात्रता, जी म्हणजे गाईडलाईन्स. ठीक आहे, ज्या कर्तव्य उत्तरदायित्व आहेत. त्यानंतर एच म्हणजे हाय टॅक्स कर संदर्भात तरतुदी, आय म्हणजे इन्कम कमिशन. ठीक आहे, वित्त आयोगाची स्थापना करणं, जे म्हणजे जर्नल लेखापरीक्षण. ठीक आहे, के म्हणजे कचरा निवडणुका. ठीक आहे, एल म्हणजे लागू असणे कोणाला केंद्रशासित प्रदेशाला, एम म्हणजे मनाई असणे विशिष्ट क्षेत्रांमध्ये मनाई आहे. ठीक आहे, त्यानंतर एन म्हणजे न्यू ऍक्ट जुने कायदे चालू राहणे. त्यानंतर ओ म्हणजे ऑर्डर म्हणजे न्यायालयीन हस्तक्षेपाला मनाई. सो अशा पद्धतीने हा क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याचा फायदा आपल्याला 9A मधील जो भाग नगरपालिका संदर्भात भाग आहे त्याच्या कलमांना लक्षात ठेवण्यासाठी मदत होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा जो भाग 9 आहे त्यातील कलमांचा आढावा घेतला, त्यांना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय हे सुद्धा बघितलेलं आहे. तर त्यानंतर मग आपण आता पुढचा भाग बघूया, तो म्हणजे नगरपालिका. तर बघा की जशी 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार घटनेमध्ये भाग 9चा समावेश करण्यात आला, त्याच पद्धतीने 74वी घटना दुरुस्ती 1992
नुसार या घटनेमध्ये भाग 9A चा समावेश करण्यात आला आणि त्याचं नाव देण्यात आलं नगरपालिका किंवा नगरपंचायत. ओके. सो 1 जून 1993 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. ठीक आहे. म्हणजेच या भाग 9A मधील नगरपालिका हा जो या संदर्भात ज्या तरतुदी आहेत त्यांची अंमलबजावणी सुरू झाली किंवा त्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली. आणि मग या भाग 9A मध्ये कलम 243P ते कलम 243ZG इतक्या कलमांचा समावेश करण्यात आला. कलम 243P ते कलम 243ZG इतक्या कलमांचा समावेश आला आणि यांना 1 बाय 1 आपण आता कव्हर करूया. तर बघा, कलम 243P काय म्हणतो, तर कलम 243P हा नगरपालिकेची व्याख्या या संदर्भात तरतुदी देतोय. ठीक आहे. म्हणजे नगरपालिका आपण कोणाला म्हणणार ती जी व्याख्या आहे ही कलम 243P मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. मग आपण ऑलरेडी बघितलं होतं की कलम 243, ठीक आहे, कलम 243 जो नुसता बघितला आपण तो सुद्धा व्याख्या देतो, पण कोणाची देतो तर पंचायत राजची व्याख्या देतो. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कलम 243 आणि कलम 243P हा काय देतो तर व्याख्या संदर्भात आहे. तर 243 जो आहे पंचायत राजची व्याख्या दर्शवतो, तर कलम 243P जो आहे हा नगरपालिकांची व्याख्या सांगतो. हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग ही जोडी एक लक्षात ठेवायची. ठीक आहे. कारण नगरपालिका संदर्भाचे जे कलम आहेत ते आपल्याला पंचायत राजच्या कलमांच्या ज्या कीवर्ड्स आहेत म्हणजे जे ABCD आपण बघितलं त्या संदर्भात त्यांच्याशी मॅच करून हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी आपण म्हणजे तिथे आपण A बरोबर आमसभा असं लक्षात ठेवलं. ठीक आहे. B म्हणजे बॉडी लक्षात ठेवलं, परंतु इथे थोडीशी नावं वेगळी आहेत. म्हणजे O त्यानंतर P नंतर Q आहे. ठीक आहे. R आहेत. तर या ते मॅच होत नाही. सो त्यांना तिकडे आपण जोडी बनवून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर मग कलम 243Q, कलम 243Q काय म्हणतो तर नगरपालिकांचे गठन, नगरपालिकांचे गठन. तर मग आपण बघितलं होतं की कलम 243B मध्ये, कलम 243B मध्ये बॉडी ऑफ पंचायत म्हणजे पंचायत राजचे गठन असं होतं. मग त्या ठिकाणी आपल्याला Q ला B सोबत पेअर करायचं म्हणजे BQ लक्षात ठेवायचं. म्हणजे कलम 243B जर आपण बघितलं बॉडी ऑफ पंचायत, ठीक आहे, म्हणजेच कलम 243Q काय असणार आहे तर बॉडी ऑफ नगरपालिका. ठीक आहे. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. B ची Q सोबत जोडी करून ठेवायची. म्हणून कलम 243Q काय तर आपण लक्षात ठेवलं गठन, कसलं तर नगरपालिकांचं गठन इथे लक्षात ठेवायचं आणि मग ही जोडी लक्षात ठेवायची BQ. त्यानंतर कलम 243R. सो कलम 243R आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे कारण नगरपालिकांची संरचना. ठीक आहे. मग R फॉर रचना असं आपण लक्षात ठेवू. कलम 243R, R फॉर रचना किंवा मग त्यांची जोडी CR संदर्भात जाते. C म्हणजे कॉम्पोजिशन, हे आपण लक्षात ठेवलं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कलम 243S. सो S सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तर या ठिकाणी बघा हा जो कलम आहे त्या कलम म्हणजे पंचायत राजच्या कलमांशी टोटली वेगळा आहे. याच्यामध्ये कशा संदर्भात आहेत तर प्रभाग समित्यांची रचना व स्थापना, नगरपालिकामध्ये प्रभाग समित्यांची रचना व स्थापना या संदर्भाच्या तरतुदी कलम 243S मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून S फॉर समित्या आपण लक्षात ठेवलं. S फॉर समित्या. मग कोणत्या समित्या तर प्रभाग समित्या. त्यानंतर पुढचा जो कलम आहे कलम 243T. तर कलम 243T म्हणजे जागांचे आरक्षण. ठीक आहे. मग आरक्षणासाठी आपण कलम बघितला होता कलम 243D होता. D म्हणजे डिफेन्स, डिफेन्स रक्षण, रक्षण म्हणजेच आरक्षण असं आपण त्याला लक्षात ठेवलं. मग T म्हणजे कलम 243T आपण तक्षण असं नाव लक्षात ठेवायचं आणि तक्षण म्हणजेच काय आरक्षण किंवा D आणि T यांची जोडी बनवायची. D म्हणजे डिफेन्स रक्षण, मग T म्हणजे सुद्धा आरक्षण अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काहीतरी तिथे तडजोड करून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण ह्यावर प्रश्न येतो जोड्या लावा किंवा क्रमाने लावा या संदर्भात. मग बघा कलम 243U. ठीक आहे. यू काय म्हणतो तर नगरपालिकांचा कालावधी. तो कालावधीसाठी आपण लक्षात ठेवलं काय होतं इरा, इरा म्हणजे ई. मग ई आणि यू ची जोडी बनवली. ठीक आहे. या पद्धतीने एक लक्षात ठेवू शकतो किंवा मग कलम 243U म्हणजेच काय तर कालावधी असा कीवर्ड बनवून आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्याच्या पुढे UE ही जोडी आपण बनवू शकतो किंवा EU. ठीक आहे. युरोपियन युनियन अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. मग EU म्हटलं काय की ई म्हटलं काय हा कालावधीच्या संदर्भात आहे. फक्त ई हा
पंचायत राजचा कालावधी आहे आणि यू हा नगरपालिकांचा कालावधी आहे. हा फरक लक्षात ठेवायचा. त्यानंतर जो कलम 243 आहे, कलम 243 हा सदस्यत्वाबाबत अपात्रता याची तरतूद देतो. सदस्यत्वाबाबत अपात्रता यांची तरतूद देतो. मग कलम 243 काय म्हणतो तर अपात्रता. सो आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर पंचायत राजसाठी एफ आहे. अपात्रते संदर्भात कोणता कलम आहे? एफ. एफ म्हणजे काय? फेल्युअर आपण लक्षात ठेवलं. आणि मग एफ व्ही यांची जोडी इथे लक्षात ठेवायची. नेक्स्ट कोणता कलम आहे तर कलम 243W. कलम 243W. तर याच्यामध्ये नगरपालिकांचे अधिकार, उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या. ठीक आहे. बघा शब्द कुठे बदलतात? इथे नगरपालिका हा बदलतो, बाकीच्या कलमाच्या तरतुदी सेम आहेत. ठीक आहे. मग आपण पंचायत राजच्या अधिकार व उत्तरदायित्वासाठी कोणता कलम बघितला तर 243G. सो जी फॉर आपण लक्षात ठेवलं गाईडलाईन्स. ठीक आहे, जबाबदाऱ्या. सो इथे जी ची जोडी डब्ल्यू शी जोडून ठेवायची, म्हणजे GW. जी फॉर गाईडलाईन्स आणि डब्ल्यू म्हणजेच गाईडलाईन्स म्हणजेच जबाबदाऱ्या, अधिकार व कर्तव्य. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर कलम 243X. एक्स काय तर नगरपालिकांचे कर आकारणीचे व निधीविषयक अधिकार. ठीक आहे. मग यासाठी नगरपालिकांचे कर आकारणीचे व निधीचे अधिकार आपण बघितलं तर कलम 243X मध्ये येतो. आणि आपण आधी बघितलं कलम 243H म्हणजेच पंचायत राजचे कर आकारणीचे अधिकार संदर्भात. म्हणजेच आपण इथे बघू शकतो की कलम 243X म्हणजे काय तर टॅक्स संदर्भात आहे. ठीक आहे, म्हणजेच कर. सो या ठिकाणी एक्स म्हणजे टॅक्स असं सुद्धा आपण कीवर्ड लागू म्हणजे कीवर्ड बनवू शकतो किंवा कर किंवा HX यांची जोडी बनवू शकतो. H म्हणजे हाय टॅक्स, X पण टॅक्स. अशा संदर्भ इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर आपण बघितलं कलम 243Y तर Y म्हणजेच वित्त आयोग. वित्त आयोग. तर या ठिकाणी कलम 243Y वित्त आयोग. ठीक आहे, वित्त आयोग. मग आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कलम 243I हा इन्कम कमिशनच्या संदर्भात आहे. म्हणून वित्त आयोग संदर्भात कोणती कोणती कलम आहेत तर I आणि Y. मग ह्यांची जोडी इथे लक्षात ठेवली. I म्हणजे पंचायत राजसाठी वित्त आयोग, Y म्हणजे नगरपालिकांसाठी वित्त आयोग. परंतु हा वित्त आयोग एकच असणार आहे. पंचायत राज आणि नगरपालिकांसाठी हा एकच वित्त आयोग असणार आहे. फक्त या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा कलम 243Z नगरपालिकांचे लेखापरीक्षण. नगरपालिकांचे लेखापरीक्षण. सो कलम 243Z काय म्हणतो? लेखापरीक्षण. सो आपल्याला माहिती आहे लेखापरीक्षणासाठी आपण जे कीवर्ड बनवलाय तो J पासून आहे. ठीक आहे, J फॉर जर्नल लेखापरीक्षण आणि J आणि Z यांची जोडी इथे लक्षात ठेवायची. त्यानंतर कलम 243ZA तर नगरपालिकांच्या निवडणुका. ठीक आहे, कलम 243ZA काय म्हणतो? नगरपालिकांच्या निवडणुका. निवडणुका संदर्भात आपण ऑलरेडी कलम बघितलं होतं, कलम 243K. सो K फॉर कचरा. मग कचरा म्हणजेच K आणि ZA यांची जोडी बनवून ठेवायची. मग कलम 243ZA काय आहे तर निवडणुका सांगतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघा कलम 243ZB. ZB तर संघ राज्य प्रदेशांना लागू करणे. ठीक आहे, आपण बघितलं की कलम 243L. कलम 243L हा संघ राज्य प्रदेशांना लागू करण्याच्या तरतुदी देतो. त्या ठिकाणी पंचायत राजच्या म्हणजे भाग 9च्या. इथे काय तर भाग 9A मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या संघ राज्य प्रदेशांना लागू करायच्या तरतूद कलम 243ZB मध्ये दिलेला आहे. म्हणून कलम 243ZB आपण काय सांगू? लागू करणे. आणि LZB अशी एक जोडी बनवून ठेवायची. L आणि ZB. त्यानंतर नेक्स्ट बघा कलम 243ZC. कलम 243ZC काय म्हणतो तर विशिष्ट क्षेत्रांना लागू होणार नाही. म्हणजे हा भाग कोणता तर भाग 9A जो आहे विशिष्ट क्षेत्रांना लागू होणार नाही. मग या ठिकाणी आपण लागू होणार नाही साठी ट्रिक वापरली होती मनाई असणे. ठीक आहे, त्या ठिकाणी M होतं. पंचायत राजसाठी M होता. म्हणून कलम 243ZC आपण लक्षात ठेवलं मनाई करणे आणि याच्या समोर जोडी लक्षात ठेवली MZC. ठीक आहे, इथे हे न लिहिता MZC अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. M फॉर मनाई असणे आणि त्याला दुसरा पेर आहे ZC म्हणजेच मनाई असणे. त्यानंतर बघा दोन महत्वाचे कलम आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे. कलम 243ZD. कलम 243ZD जिल्हा नियोजन समिती. ठीक आहे, जिल्हा नियोजन समिती बरोबर.
तर बघा या ठिकाणी ट्रॅपसाठी प्रश्न येतो की म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न येतो, तर जिल्हा नियोजन समितीची तरतूद किंवा जिल्हा नियोजन समिती तरतूद ही पंचायत राज मध्ये दिलेली आहे किंवा भाग 9 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. तर ZD म्हणजे कलम 243 ZD नुसार जिल्हा नियोजन समिती स्थापना केली जाते आणि हा जो आहे भाग 9A मध्ये आहे. 9A मध्ये जरी ह्याचा संबंध आपण लावू शकतो जिल्ह्याशी किंवा जिल्हा परिषद हे पंचायत राज मध्ये येतं, बरोबर. सो या ठिकाणी आपण कन्फ्युज होतो कधी कधी ते की 9 मधला असेल किंवा पंचायत राज मध्ये तरतूद असेल, तर ही पंचायत राज मध्ये नाही तर नगरपालिकामध्ये तरतूद आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कलम 243 ZE महानगर नियोजन समिती, ZD जिल्हा नियोजन समिती, Z फॉर जिल्हा असं करायचं आणि ZE हा महानगर नियोजन समिती संदर्भात आहे. दोन्ही क्रमाने आहेत आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ZD जिल्हा नियोजन समिती, ZE महानगर नियोजन समिती. ओके, तर आपण बघितलं ना तर हा जो क्रम आहे तो क्रम सेम आहे. म्हणजे काही कलमांचा विचार केला तर बाकीचे जो क्रम आहे तो क्रम सेम आहे, म्हणून आपल्याला त्यांच्या जोड्या करून ठेवायचा आहे. म्हणून मी म्हटलं की भाग 9 मधल्या पंचायत राज संबंधीची कलम आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहिली तर आपण त्याच्याने नगरपालिका संदर्भातची कलम सुद्धा लक्षात ठेवू शकतो. मग बघा कलम 243 ZF काय म्हणतो, तर सध्याचे कायदे पुढे चालू राहणे आणि नगरपालिका अस्तित्वात राहणे. ठीक आहे, मग यासाठी आपण ऑलरेडी बघितलं होतं की N कलम 243 N म्हणजे न्यू ऍक्ट म्हणजे जे आधीचे कायदे आहेत ते चालू राहणे. मग सेम कोणता आहे तर ZF, म्हणून N आणि ZF यांची जोडी लक्षात ठेवायची. N ला कोण आहे तर ZF आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट कलम 243 ZG, कलम 243 ZG निवडणुकांशी निगडीत बाबी संदर्भात हस्तक्षेप करण्यात न्यायालयांना बंदी. म्हणजे पंचायत राज किंवा नगरपालिका याच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या निवडणुका संदर्भात ज्या घडामोडी आहेत त्यांच्यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई आहे. म्हणून कलम 243 ZG काय आहे तर हस्तक्षेप नाही कोणाचा, न्यायालयाचा. म्हणजे ऑर्डर न्यायालय म्हणजे पंचायत राजसाठी O आहे आणि नगरपालिकांसाठी ZG आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ह्या भाग 9A मधील कलमांचा सुद्धा आपण आढावा घेतला, त्यांच्या ट्रिक्स आणि त्यांना कशा पद्धतीने भाग 9 मधील कलमांशी आपण जोडून त्यांना लक्षात ठेवायचं आहे हे बघितलं. कारण क्रमाने लावण्यासाठी प्रश्न विचारला तर ABCD जे आहेत पंचायत राजसाठी O पर्यंत आणि P पासून ते ZG पर्यंत आहे नगरपालिकांसाठी. तर हा जो यांचा क्रम आहे तो दोन्ही ठिकाणी सेम आहे, फक्त जे त्यांचे की आहेत म्हणजे AB किंवा अल्फाबेट्स आहेत ते वेगळे आहेत, पण त्यांना आपण अशा पद्धतीने जोड्या करून आपण त्यांना लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हा भाग 9A झालेला आहे. त्यानंतर बघा की घटनेमध्ये दुसरा जो भाग आहे भाग 9B हा सहकारी संस्था संदर्भात आहे. ठीक आहे, आणि 86वी घटना दुरुस्तीनुसार या भागाचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला आणि याच्यामध्ये कलम 243 ZH ते ZT इतक्या कलमांचा समावेश आहे. सो एक्झामच्या दृष्टीने यावर प्रश्न विचारले जात नाही किंवा येथील कलमांवर प्रश्न विचारले जात नाही, त्यामुळे यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इतकी गरज नाही. मग एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की भाग 9B जो आहे घटनेतील भाग 9B जो आहे तो सहकारी संस्थेसंदर्भात तरतुदी व्यक्त करतो आणि त्याच्यामध्ये कलम 243 ZH ते कलम 243 ZT इतक्या कलमांचा समावेश आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण आतापर्यंत घटनेतील भाग 9B पर्यंतच्या तरतुदींचा आढावा घेतलेला आहे. सो भाग 9B तरतुदी इतक्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या नाही, त्याच्यावर एक प्रश्न येत नाही. सो भाग 9B संदर्भात आपल्याला ती 86वी घटना दुरुस्ती आहे ती लक्षात ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत भाग 9B पर्यंत कलमांचा आढावा घेतलेला आहे. 1 to 9B इतक्या भागांमध्ये म्हणजेच आपण 243 कलमांपर्यंत आतापर्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सो स्टेप बाय स्टेप शॉर्ट मध्ये आपण प्रत्येक कलमांचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीने जर या सर्व कलमांचा आपण आढावा घेतला तर कलमांवरचा एकही प्रश्न आपल्याला येणार नाही असं होणार नाही. ठीक आहे, आणि ज्यातले जे महत्वाचे कलम आहेत त्यांचा तर आपण चांगल्या पद्धतीने आढावा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सो इथून पुढे जे काही कलम आहेत, ठीक आहे, म्हणजे काही केंद्र राज्य संदर्भात जे कलम आहेत, त्याच्यानंतर आणीबाणी संदर्भात, मग त्यानंतर निवडणुका, स्वायत्त संस्था आहेत,
ठीक आहे, त्या संदर्भाचे जे महत्वाचे कलम आहेत ते आपण लक्षात ठेवणार आहोत. सो या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. सो मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रकारे बेल आयकनला हिट करा, जेणेकरून ज्या पण आपले नवीन लेक्चर्स अपलोड होतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि तो भाग तुमचा कव्हर होईल. सो मित्रांनो, कलमांचा अभ्यास आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे ही सिरीज तुम्ही कंप्लीट करा आणि त्यानंतर स्वतःच्या नोट्स बनवून ही सर्व कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण एक मार्क्स आपल्यासाठी महत्वाचा आहे. सो आय होप की या आधीचे जे लेक्चर आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर केले असतील आणि कलमांना चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवला असेल. सो भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. त्यामध्ये आपण जे पुढचं जे भाग 10 पासून सुरुवात करू आणि पुढच्या कलमांचा आढावा घेऊया. सो थँक्यू व्हेरी मच.